नमस्कार मित्रांनो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः या उक्तीनुसार ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जातो त्या ठिकाणी यशाची शिखरे पादाक्रांत केली जातात. आणि म्हणून नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नूतन कन्या प्रशालेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा आणि नूतन कन्या प्रशालेमध्ये कार्यरत सर्व शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नूतन कन्या प्रशालेमध्ये आयोजित जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती परभणी जिल्ह्याच्या सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर उपस्थित होत्या. काय करू आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा सत्कार मूर्ती आदरणीय सौ मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर सामाजिक कार्यकर्त्या यांचं मी स्वागत करतो. त्यांना नमस्तस्ये नमो नमः. बुद्धि रूपेण संस्थिता, निद्रा रूपेण संस्थिता, क्षुधा रूपेण संस्थिता, छाया रूपेण संस्थिता, श्रद्धा रूपेण संस्थिता, कांती रूपेण संस्थिता, लक्ष्मी रूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, मोह रूपेण संस्थिता. नमस्तस्ये नमो नमः. स्त्रीचे हे विविध रूप आहेत आणि प्रत्येक सजीवामध्ये तिचा वेगळं वास आहे. स्त्री ही एक आगाध शक्तीचं रूप आहे. म्हणूनच हिरकणीसारखी आदर्शाने स्वतःच्या बाळासाठी रायगडाच्या उभा कडा उतरून खाली आली. ती ममतेचा झरा आहे. झाशीची राणी बाळाला पाठीवर घेऊन लढाई केली. सिंधुताई सपकाळ सारख्या महान व्यक्तींनी अन्याय सहन करून हजारो जणांची माता बनल्या. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या आई जिजाबाई, कर्मवीर भाऊराव पाटील या शैक्षणिक कार्यात त्यांची मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जेव्हा परदेशात जायचं होतं आणि फीस भरायला पैसे नव्हते तेव्हा रमाबाईनं अक्षरशः गौऱ्या थापून विकून पैसे जमा केले आणि त्यांना मदत केली. अशा पद्धतीनं प्रत्येक पुरुषामागं, यशस्वी पुरुषामागं स्त्री असते. आपण पुराणात म्हटलं जातं मातृदेवो भव पितृदेवो भव, त्वमेव माता त्वमेव पिता. अर्थातच मातेचं स्थान हे पित्यापेक्षाही उच्च स्थानी आहे. मातृशक्तीचं स्मरण ईश्वर आधी केलं जातं, जसं की राधाकृष्ण आहे, गौरी शंकर, सीताराम. आणि भारतीय महिलांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. प्रतिभाताई पाटील असतील, इंदिरा गांधी असतील, कल्पना चावला असतील, किंवा तुम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती जो बॅनर आहे त्याच्यावरती विविध क्षेत्रामध्ये महिलांनी कामगिरी केलेली आहे. आणि हा विचार आला आणि त्यातूनच जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा हा कार्यक्रम आपण कन्या शाळेमध्ये आयोजित करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एस.एम. लोया सर, प्रमुख पाहुण्या सौ मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर सामाजिक कार्यकर्त्या, प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य डॉक्टर वी.के. कोठेकर सर, प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, सौ कोठेकर काकू, श्रीमती इल्डा भाभी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि उपस्थित सर्व शिक्षक भगिनी, बंधू, विद्यार्थिनी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की शिक्षणाची आराध्य देवता सरस्वती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. रेणुका मातेचं एक गीत मी आपल्यासमोर स्वागत गीत म्हणून सादर करतो. या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर स्वागत गीत रेणुका स्तवनामध्ये आमच्या प्रशालेतील आदरणीय अतुल पाटील सर यांनी सादर केले. नवरात्र महोत्सवातील देवीची 9 रूपं
आणि त्या प्रत्येक रूपाचं महत्त्व नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये विद्यार्थींना सांगितले. तर या 9 रूपाबद्दल थोडंसं मी बोलून मग तुमच्याकडे येणार. तर जे पहिलं रूप आहे ते शैलपुत्री आहे, म्हणजे ते पर्वताचं किंवा हिमालयाचं प्रतीक आहे. दुसरं जे आहे ते ब्रह्मचर्य आहे, म्हणजे तपश्चर्या करून ती जी शक्ती प्राप्त केलेली आहे ते दुसरं रूप आहे. हा कार्यक्रम घेण्याची भूमिका अशी आहे, सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे. या नारी शक्तीचा सन्मान पूर्वीच्या काळापासून करत आलेले. एक उदाहरणार्थ महर्षी गार्गी या ज्या होत्या या साहित्यिक होत्या, विचारवंत होत्या, आध्यात्म गुरु होत्या. तिथून नारी शक्तीचा सन्मान हा केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक प्रशालेतील सहशिक्षक आदरणीय सतीश कुंडीकर सर यांनी सादर केले. 10 महिलांचा 10 दिवस म्हणजे नवरात्रामध्ये गतवर्षी सत्कार केला. ह्या वर्षी आपला सत्कार करतोय. त्याचबरोबर आपल्याबरोबर आम्हाला असे वाटलं की आमच्या शाळेतल्या महिलाही ह्या कर्तृत्वान आहेत आणि त्यांचंही कौतुक झालं पाहिजे, त्यांचाही सत्कार झाला पाहिजे. या अनुषंगाने आपल्यासारख्या व्यक्तीच्या हातून त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. तर आजच्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत आणि सत्कार होते आहेत त्यांचा परिचय करून देतील जोगोकर सर. आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या प्रमुख पाहुण्या तथा सत्कारमूर्ती माननीय सौ मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर यांचा मी या ठिकाणी परिचय देत आहे. सौ मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर या सामाजिक कार्यकर्त्या असून बोर्डीकर परिवाराच्या त्या पाठीचा कणा आहे. सामाजिक कार्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात. शिवपार्वती महिला बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत. कैलासवासी वामनरावजी कदम बोर्डीकर सेवा संस्था जिंतूर या ठिकाणच्या त्या सचिव आहेत. या प्रसंगी कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आदरणीय मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर यांचा परिचय प्रशालेतील सहशिक्षक आदरणीय सुहास दिळगावकर सर यांनी दिला. जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नूतन कन्या प्रशालेमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती परभणी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सत्यनारायणजी लोया सर यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती परभणी जिल्ह्याच्या सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान करण्यात आला. सेलूतील महिलांसाठी उत्कृष्ट कार्य करणारं महिला मंडळ आणि त्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती विजयाताई कोठेकर आणि त्याचबरोबर महिला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिता गिल्डा भाभी यांचा देखील नूतन कन्या प्रशालेच्या वतीने या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला, त्यांचा सन्मान करण्यात आला. नवरात्र महोत्सवामध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण या कन्यांना देवतेचे स्वरूप मानले जाते आणि म्हणून नूतन कन्या प्रशालेमध्ये देखील इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींचे कन्यापूजन करून या विद्यार्थिनींना देखील नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार करावा. कुमारी वेदिका अभय मस्के इयत्ता 5वी. सहकारी बंधू भगिनी, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आजपर्यंत अनेक समाजातील स्त्रियांचा सत्कार केलेला आहे.
परंतु आज या ठिकाणी आपण आपल्या शाळेतील महिला भगिनींचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत, कारण त्याही या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करून आपलं योगदान देत आहेत आणि नवीन पिढ्या घडवत आहेत. म्हणून मी आजच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ बोर्डीकर बाई यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या महिला भगिनींचा या ठिकाणी सन्मान करावा. सर्वप्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ पाटील एन.डी. मॅडम, सौ पाटील मॅडम यांचा सत्कार करतील. नूतन कन्या प्रशालेच्या वतीने वारणाच्या माजी सरपंच सौभाग्यवती लीनाताई अंभुरे यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर भाजपा सेलू तालुका अध्यक्ष सौभाग्यवती मोगलताई आणि त्याचबरोबर शहराध्यक्ष सौभाग्यवती संध्या चिटणीसताई यांचा देखील नूतन कन्या प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यादी वाचन आदरणीय कैलास मलबडे सर यांनी केले. तर सरांनी मला काल निमंत्रण दिलं बा तुम्ही येऊ शकता का, आणि मुलींची शाळा म्हटल्यावर नाही म्हणावं वाटलं नाही. तर आता सरांनी आपल्याला महिलांबद्दल शरद सरांनी सांगितलंय की महिला काय काय नाव लौकिक केलेलं आहे काय नाही. जुन्या काळापासून महिला पुढे आहेत, पण आपल्या भारतात पुरुष प्रधान देशामध्ये महिलांना असं चूल आणि मूल असं समजायचे, पण आता चूल आणि मूल असं समजायची गरज नाही.
जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौभाग्यवती मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर यांनी अतिशय सुंदर शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सत्यनारायणजी लोया सर यांनी अध्यक्षीय समारोप करत विद्यार्थ्यांना विजयादशमीच्या त्याचबरोबर नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्रीनिमित्त स्त्री शक्तीचा या शाळेने जो सन्मान केला आणि त्या कामाकरता आपल्या इथे बोर्डीकर मॅडमनी आपल्या एका फोन कॉलवर येऊन हा कार्यक्रम खूप चांगला आणि मुलांना आणि मुलींना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या महिला सन्मान त्यांचा आपण कर्तृत्वाचा केला. त्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लोया सर उपस्थित राहिले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सांस्कृतिक विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीनाताई बोर्डीकर या परभणीहून आपल्यासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या आणि तुम्हाला त्यांनी अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलं, आमच्या महिलांचा सत्कार केला. त्याबद्दल सांस्कृतिक विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रशालेतील सहशिक्षक शशिकांत देशपांडे सर यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयुत गांजापूरकर सर आणि प्रशालेतील सर्व बंधूंनी पुढाकार घेत सर्व महिला भगिनींचा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत खऱ्या अर्थाने नवरात्र महोत्सवाच्या आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. नूतन कन्या प्रशालेतील सर्व बंधूंचे सांस्कृतिक विभागाचे पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल हा पूर्णपणे एक परिवार आहे आणि या परिवारातील शिक्षक बंधूंनी आज या परिवारातील शिक्षिका भगिनींसाठी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा हा कार्यक्रम आयोजित करत प्रशालेतील सर्व भगिनींचा आज जो काही सन्मान केला त्यावरून सर्व बंधू सर्व भगिनींच्या सोबत आहेत, कायम होते आणि पुढेही राहणारच आहे हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. नक्कीच या सन्मानामुळे सर्व भगिनींना आणखीन नव्याने कार्य करण्याची ऊर्जा मिळेल. सर्व भगिनींच्या वतीने पुनश्च एकदा सर्व बंधूंचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.